हाय हॅलो नमस्ते। तर कशा आहात मंडळी? होप सो आनंदातच असणार। तर तुमचा येणारा प्रत्येक दिवस हा मस्त आनंदात जाऊ देत, मजेत जाऊ देत। तर मी प्रिया आपल्या मिष्टी अँड मम्मा यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर नवीन हा असा एक व्हिडिओ असणार आहे आजचा। तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि नवीन काहीतरी। तर आज आपण किचन क्लीनिंग बद्दल हा व्हिडिओ बनवत आहोत। तर व्हिडिओ तुम्ही नक्कीच पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आणि आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर ही चालली आहे माझी सकाळची कामे। तर सकाळी सकाळी किंवा संध्याकाळी मी झाडांना पाणी घालत असते। तर जे काही माझ्याकडे छोटी मोठी झाडं आहेत, छोटी इंडोर प्लांट किंवा तुळशीचं रोप वगैरे असं आहे, तर त्यांना मी रोज सकाळी सकाळी असं आरामात निवांत बसून पाणी घालत असते झाडांना। पाहत असते की रोजच्या रोज माझ्या झाडांमध्ये काय चेंज झालेलं आहे, कुठलं पान चांगलं आलेलं आहे किंवा कुठले झाडं खराब होत आहेत। जी काही झाडं आहेत त्यांची मी काळजी घेत असते। तर टिप नंबर 1, जेव्हा पण मी पोळ्या करते तेव्हा मी पोळपाट जो असतो त्याच्या खाली मी पेपर ठेवत असते, जेणेकरून जे पण आपण एक्स्ट्राचं आपलं पीठ असतं पोळी लाटतानाचं सांडतं ते पेपरवरच सांडलं जातं आणि आपल्याला जास्त त्यानंतर तो पेपर जर आपण झटकवून टाकला तर आपले जास्त काही कामं वाढत नाहीत। म्हणजे पीठ हे खाली ओट्यावर सांडलेलं नसतं, त्यामुळे आपले कामं जरा झटपट आवरण्यामध्ये तेवढीच एक हेल्प होते। आणि माझा स्वयंपाक झाल्यानंतर लगेचच मी जो माझा किचन ओटा आहे तो मी आवरत असते। म्हणजेच नंतर आपण आरामात बसलो की आपल्याला कधी कधी कंटाळा येऊन जातो परत येऊन काम आवरत बसण्याचा। त्यामुळे स्वयंपाक झाल्या जर तुम्ही तुमचा किचन ओटा हा आवरला तर वेळेतही कामं होतात आणि पटपट कामं पार पडतात। तर हे जे माझ्याकडे हे स्पंज आहे तर असे मी भरपूर सारे आणून ठेवलेले असतात आणि त्यांनी मी ओटा क्लीन करत असते किंवा घरातली माझी जी काही भांडी असतात ती मी त्यांनी क्लीन करत असते। तर असं माझं आता हे चाललेलं आहे, किचन टॉप जो आहे तो साफ करण्याचं काम आणि मिष्टी चितेमध्ये लुडबुड चाललेली आहे। त्यानंतर भरपूर वेळा आपण स्वयंपाक करत असतो तेव्हा तेल जे आहे फोडणी वगैरे देताना तेल जे आहे ते असं टाईल्सवर वगैरे उडत असतं। तर आपण रोजच्या रोज जर त्या टाईल्स क्लीन जर केल्या तर ते देखील आपलं एक काम हलकं होतं। म्हणजे आपण जे महिन्याची किचन क्लिनिंग करतो त्याच्यामध्ये आपल्याला जास्त जड जात नाही त्या टाईल्स वगैरे क्लीन करायला। तर मी ओटा वगैरे सगळा स्वच्छ करते, गॅस ओटा देखील मी पुसून घेते। तर स्वयंपाक झाल्यानंतरची अशी माझी ही कामं असतात। तर सकाळचा स्वयंपाक झाल्यानंतर मी अशा प्रकारे हा ओटा क्लीन करून घेत असते आणि संध्याकाळचा जो आपला रात्रीचा स्वयंपाक असतो तो झाल्यानंतर मी घासणीने स्वच्छ असा ओटा घासून घेते आणि नंतर सगळ्या गॅस ओट्यावरती पाणी टाकून मी स्वच्छ करत असते। तर माझं असं सकाळचं आणि संध्याकाळचं असं ओटा पुसण्याचं माझं हे रुटीन असतं। त्यानंतरच्या खिडक्या वगैरे आहेत त्यांना सुद्धा मी एक असा हात मारून घेते, जेणेकरून थोडंफार जर काही तेल वगैरे उडलेलं असेल तर ते लगेच साफ होऊन जातं। तर टिप नंबर 2, स्वयंपाक करत असताना जे आपलं तेलाचा डब्बा असतो, कॅन असते किंवा बॉटल असती, त्याला नकळत आपले पिठाचे म्हणाव, तेलाचे म्हणाव किंवा मसाल्यांचे हात लागलेले असतात। तर ते जर आपण रोजच्या रोज जर पुसलं तर ते सुद्धा स्वच्छ राहतात आणि म्हणजेच आपलं किचन स्वच्छ राहतं। त्यामुळे कॉक्रोच होण्याची खूप कमी शक्यता असते। तर अशा प्रकारे मी रोज हे तेलाचं जे आहे माझं ते मी क्लीन करत असते। जी पण माझी बॉटल असते तेल ठेवण्याची ती देखील मी क्लीन करत असते। अशा काही काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या मी रोजच्या रोज क्लीन करते। तेवढा वेळ जातो पण किचन हे नेहमी स्वच्छ राहतं आणि त्यामुळे कॉक्रोचेस होत नाहीत घरामध्ये। टिप नंबर 3, जेव्हा पण आपण स्वयंपाक करतो तेव्हा आपला जो हा मसाल्याचा डब्बा असतो तो देखील आपण जेव्हा घाईघाईमध्ये स्वयंपाक वगैरे करायला घेत असतो तेव्हा तो डब्बा नकळत आपल्याकडनं हलतो व त्यातले जे मसाले असतात ते सगळे कधी कधी एकत्र होतात किंवा मसाले जेव्हा आपण भाजीमध्ये टाकतो तेव्हा ते सांडल्या जातात। तर ते सांडले गेले की नेहमी आपल्याला तो डब्बा धुवावा लागतो, नाही तर तो चिकट आणि खराब दिसतो। तर मी अशा प्रकारे त्या डब्यामध्ये बटर पेपर असतो किंवा ॲल्युमिनियम फॉईल असतं किंवा आपला न्यूजपेपर असा मी त्यामध्ये टाकत असते आणि मग हे जे मसाला तुम्हाला दिसतोय हा असा पडलेला असतो त्याच्यामध्ये
तर त्यानंतर तो पेपर आपण झटकला, त्या पेपरमधलं काढून टाकलं की आपला मसाल्याचा डब्बा क्लीन होतो. आपल्याला जास्त एफर्ट्स त्यासाठी घ्यावं लागत नाही. तर अशा प्रकारे मी हा जो मसाला आहे तो बाहेर काढून टाकणार आणि त्यानंतर परत तो पेपर मी रियूज करू शकते तो पुसून. तर अशा प्रकारे मी ही एक करत असते. तर रोजच्या रोज जर आपण अशा काही गोष्टींची जर काळजी घेतली तर आपलं जे महिन्याचं किचन क्लिनिंग असतं ते करायला आपल्याला जड जात नाही. रोजचे जे काम असतात ते आपले सुरळीत वेळेच्या वेळी होतात. तर बघा अशा प्रकारे माझा हा मसाल्याचा डब्बा क्लीन झालेला आहे. अशाच आपण ज्या छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत तर त्या जर आपण वापरल्या तर आपलं किचन नेहमी स्वच्छ राहायला मदत होते आणि काम करायला एक वेगळा उत्साह असतो आपल्यामध्ये. टिप नंबर 4, तर मी इथे गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि ते पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी जे आपलं लिक्विड असतं भांडी घासण्याचं ते थोडंसं ऍड करणार आहे आणि त्यानंतर आपल्या जे भांडी घासण्याच्या घासणी असतात किंवा तो स्पंज जो मी यूज करते तो असतो किंवा बेसिन घासण्याचं जे आपलं घासणी असते तर त्या सगळ्या ज्या घासणी स्पंज वगैरे आहे तर मी ते या पाण्यामध्ये टाकणार आहे. कारण त्याला जो चिकटपणा आलेला असतो तेलाचा म्हणा किंवा मसाल्यांचे वास असतात ते असतं किंवा घासणीला जे आपलं खरकट थोडंफार लागलेलं असतं तर ते सगळं क्लीन करण्यासाठी मी नेहमीच आठवड्यातून एकदा किंवा दोनदा या ज्या माझ्या घासणी वगैरे आहेत त्यामध्ये मी गरम पाण्यामध्ये मी त्या टाकत असते आणि त्याला थोड्या वेळ त्यात ठेवते जेणेकरून त्यात जी घाण अटकलेली असते किंवा त्यांचा स्मेल असतो चिकटपणा असतो तो सगळा नाहीसा होतो. तर ही जी टीप आहे ती खूप महत्त्वाची आहे कारण खूप वेळ आपण घासणी नुसतं पाण्याने धुवून ठेवून देतो पण त्यामध्ये जे खरगटं अटकलेलं असतं आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये मच्छर किंवा कॉक्रोच होण्याचं हेच एक मेन कारण असतं की कॉक्रोचला अन्न भेटतं खाण्यासाठी आणि मग त्यांची संख्या घरात वाढत चालते. तर अशा प्रकारे जर आपण या घासण्या क्लीन करून ठेवल्या तर खूप कमी प्रमाणात आपल्या घरात कॉक्रोच होणार. तर हे बघा हे जे तुम्हाला खराब पाणी दिसतंय किंवा घासण्यांमधली जी काही माती आहे धूळ आहे अटकलेलं अन्न आहे तर हे तुम्हाला इथे खाली दिसत असेल. तर अशा प्रकारे जर तुम्ही क्लीन केलं तर तुमचं घर नेहमीच स्वच्छ राहायला मदत होईल. त्यानंतर मी परत एकदा एक स्वच्छ पाणी घेऊन सगळे जे घासण्या स्पंज वगैरे आहे ते साफ करत असते. तर आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, युजफुल होता. जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करून सांगा. या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर नेहमीच तुमचं किचन हे स्वच्छ राहायला मदत होईल. आणि आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. चला तोपर्यंत बाय.